नाही आले तर केंद्राकडून आपण हा जो निधी आहे हे आणणार का? कारण हे सगळे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. फक्त हेच नव्हे अध्यक्ष महोदय, आज त्या ग्रामपंचायतीकडे पैसा नाही आहे, इलेक्ट्रिसिटीचं बिल ते भरू शकत नाही. मग तरतूद याच्यामध्ये मेंटेनन्सची काहीच नाही आहे. 3 महिन्याचा फक्त मेंटेनन्स पिरियड देण्यात आलेला आहे. 3 महिन्यामध्ये नंतर बिघाड होईल तर ते दुरुस्त कुठून करणार? म्हणजे या सगळ्या योजना बंद पडणार आहेत. आणि मग याचा काहीतरी तरतूद सरकारने करायला पाहिजे, हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. सर्वसाधारण शिक्षामध्ये अध्यक्ष महोदय, प्रत्येक माझ्या मतदारसंघाच्या 3 तालुक्यांमध्ये क्रीडा संकुल आहे. हो, क्रीडा संकुल आहेत आणि हे प्रत्येक वर्षी आपण त्यांना काही निधी देत असतो, पण या निधीचा काहीच उपयोग होत नाही आणि ते ओसाड पडले. नाही सर 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 नाही नाही अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आज पुरवणी मागण्यावरील चर्चेसाठी मी आपल्या समोर उभी आहे बोलण्यासाठी. बाब क्रमांक 4041, पान क्रमांक 28, शाळा शिक्षण व क्रीडा विभाग. अध्यक्ष महोदय, केस जिल्हा बीड येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा 1952 पासून सुरू असून या शाळेतून हजारो विद्यार्थी घडले आहेत. अनेक अधिकारी, इंजिनियर्स, डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील जबाबदार नागरिक या शाळेतून तयार झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, परंतु 2023 पासून स्टुडंट स्ट्रेंथ कमी झाल्याचे असल्याने या कारणाने शिक्षक पदे कमी करण्यात आली व शाळा बंद झालेली आहे. पूर्वी सुमारे 1800 विद्यार्थी शिकत असलेल्या या हिस्टॉरिक शाळा ही बंद झाल्यामुळे केस शहर व परिसरातील विद्यार्थ्यांचे मोठे एज्युकेशनल नुकसान हे झालेले आहे. अध्यक्ष महोदय, आणखी गंभीर बाब अशी आहे की म्हणजे नगरपंचायतीने या शाळेची सुमारे 4 एकर जागा अनयुज्ड म्हणून घोषित केली करून इतर वापरासाठी देण्याचा ठराव असा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, शैक्षणिक जागा दुसऱ्या कारणासाठी वापरणे हे विद्यार्थ्यांचे फ्युचरची अन्याय करणारे असून नागरिकांमध्ये तीव्र नाजारी निर्माण झाली. अध्यक्ष, 1 मिनिटात फिनिश करते. अध्यक्ष महोदय, या पार्श्वभूमीवर 26 जानेवारीला 2026 रोजी 500 पेक्षा जास्ती माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळा पुनर्जीवनाचा ठराव केला व पब्लिक अवेअरनेस हे सुरू केली आहे. 1 मिनिट अध्यक्ष महोदय, ही कन्क्लूड करते. 1 सेकंड. ही संस्था केस शहराच्या सोशल व इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंटचा मजबूत पाया आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना व विद्यार्थ्यांच्या फ्युचर चा विचार करून नगरपंचायतीचे जमीन वळविण्याचा ठराव तात्काळ रद्द करून शाळेची जमीन शैक्षणिक वापरण्यासाठी ही राखीव ठेवावी आणि शाळा परत पहिल्यासारखी ही सुरू करावी, ही विनंती मला इकडे मंत्री महोदयांना करायची आहे. 1च मुद्दा मानते आणि फिनिश करते. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा विभाग, बाब क्रमांक 178, पान क्रमांक 140. माझ्या मतदारसंघात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांची कामे अपूर्ण किंवा अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना नियमित व स्वच्छ ड्रिंकिंग वॉटर हे मिळत नाहीये. महिलांना व ग्रामस्थांना लांब अंतरावरून पाणी आणून त्यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. अध्यक्ष महोदय, उन्हाळा जवळ येत असल्याने ही सिच्युएशन आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने संबंधित गुत्तेदार जे असतील त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करून अपूर्ण कामे प्रायोरिटीने पूर्ण करण्याचे आदेश हे लवकरात लवकर द्यावे, जेणेकरून नागरिकांना नियमित व सुरक्षित पिण्याचे पाणी हे उपलब्ध होईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एक वक्ता बोलत असताना तुम्ही त्यांना त्यांचं वक्तव्य पूर्ण न होता तुम्ही दुसऱ्यांना सांगतात, 2-3 मिनिटं बोलायला वेळ देतात. हे अन्याय नाही आहे का? अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आपण 6 वाजतापर्यंत वेळ वाढवावा. येस, बोला. कोणाला वाढवायचं आहे की नाही? उभे व्हा. अरे मला माहिती आहे, गिल्युटोन आहे, सगळं माहिती आहे, तरी करा दे. काय आहे त्याच्यामध्ये? करू द्या ना. काय विषय, काय वाईट आहे? बिलकुल वेळ वाढवायला त्याला. वेळ वाढवा 1 तास साहेब, 1 तास वेळ वाढवा साहेब. अध्यक्ष महोदय,
हा वाढवायलाच पाहिजे अध्यक्ष महोदय, वेळ वाढून द्यायलाच पाहिजे. मेश्राम तुम्ही बोला. हा अध्यक्ष महोदय सर्वसाधारण शिक्षणवर फक्त 2च मिनिटं बोलणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. पृष्ठ क्रमांक 28 बाब क्रमांक 40. क्रीडा संकुल माझ्या मतदारसंघामध्ये 3 ठिकाणी आहेत आणि ओसाड पडलेले आहेत आणि याचा काही दरवर्षी आपण निधी या क्रीडा संकुलांना देत असतो. आणि अध्यक्ष महोदय माझी एक विनंती आहे, आपण शिक्षण विभागाच्या अंतर्गत क्लस्टर शाळेची संकल्पना केलेली आहे. या सगळ्या क्रीडा संकुलांमध्ये 3-3, 5-5 एकर जागा उपलब्ध आहे. जर आपण क्लस्टर शाळा या क्रीडा संकुलांमध्ये दिली तर त्याचा उपयोग सुद्धा होईल आणि तिथं निधी दरवर्षी जे मिळत असेल त्याच्या माध्यमातून मुलांना खेळण्याची व्यवस्था सुद्धा होईल. म्हणून आपणास विनंती आहे की आज बोलायचं आहे. हो महत्वाची आहे. आमच्या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. अध्यक्ष महोदय सामाजिक सुरक्षा व कल्याणच्या या अंतर्गत आपण निधी दिव्यांगांना देत असतो आणि आपण तो उपकार करत नाही, त्यांच्या वेदना. अध्यक्ष महोदय एक मिनिट अध्यक्ष महोदय ही चर्चा पुरवणी मागण्यावर आहे आणि 5:30ला गिलोटीन आहे आणि अध्यक्ष महोदय 6 मंत्र्यांना उत्तर द्यायचं आहे. किमान 25 मिनिट 6 मंत्र्यांना लागतील. माझी सदस्यांना विनंती आहे, ही पुरवणी मागणी आहे. मेन बजेटची चर्चा अजून येणार आहे. मेन बजेटची चर्चा अजून त्या ठिकाणी मुख्य बजेटची चर्चा होणार आहे. त्यावेळेस तुम्हाला 2-3 दिवस चर्चेला मिळणार आहे.